भुवन में सार वीतराग विज्ञानतां शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भवभोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमी ज्वलन पवन के लागे तब ही जिय आत्म जाने जब ही जीव शिव सुख ठाने। धर्म भावना बघत होतो आपण। तर 12 भावनामध्ये धर्म भावना बघत होतो आपण। काय सांगितलं होतं? धर्म भावना म्हणजे धर्म ही अशी गोष्ट आहे की त्या धर्माकडे काही मागितल्यावर मिळत नाही। जसं एखाद्या गोष्टीकडे तुम्हाला याचना करावी लागते तर मिळतं, पण काय म्हणायचं ते चिंतामणी रत्न असेल किंवा सांगितलं त्यांनी कल्पवृक्ष असेल, राजा असेल, कोणी असेल त्याच्याकडे याचना, मालक असेल, घरामध्ये असणारा कर्ता पुरुष असेल, याचना केल्याशिवाय मिळत नाही आपल्याला, पाहिजे म्हणून सांगितल्याशिवाय। पण धर्म अशी गोष्ट आहे की जिथं फक्त त्याचा आश्रय घेतला, शरण घेतला तर न मागता मिळतं। म्हणजे आता धर्म म्हणजे काय म्हणतो आपण? वस्तूचा स्वभाव आहे। मग वस्तूचा स्वभाव म्हणजे माझा स्वभाव काय आहे? जीवाचा स्वभाव जाणणे आहे। मग सांगायला लागलेत की तुम्ही फक्त जानन रूप राहावा तर बिनजाचे बिनचिंतये सगळं देणार धर्म। तोच धर्म आहे। म्हणजे काय म्हणायचंय? जेव्हा आत्मा आत्मरूप राहतो तेच त्याच्यासाठी सगळी उपलब्धी आहे, त्याच्यातूनच त्याला सगळ्या प्रकारची प्राप्ती होणार। आपण बाहेर कोणाकडे मागण्याची, याचना करण्याची तर आवश्यकताच नाही राहिली। म्हणून सांगितलं सिद्धांना किती गोष्टी पाहिजेत। सिद्धांना काय काय पाहिजे? अरिहंतांना, सिद्धांना, मुनिराजांना कशाची याचना करतायत? थंडी वाजायली मला गरम करून द्या, किंवा गरम व्हायला लागलं जरासं खिडकी उघडा। मग मुनींना अशी याचना आहे का? खायला प्यायला व्यवस्थित पाहिजे, कपडे अंगावर पाहिजेत, कोणी चांगलं येऊन बोलायला पाहिजे, आदर सत्कार करायला पाहिजे। कसलीच याचना नाही, कसली अपेक्षा नाही मुनींना। म्हणून सांगितलं की तिथं त्यांना सुख आहे। आणि आपण का दुःखी? दुःखी आहे का सुखी आहे मामा? आपण दुसऱ्याकडे याचना करायला जातो म्हणून दुःखी आहे। तर सांगितलं की याचना केल्यावर चिंतामणी किंवा कल्पवृक्ष तुम्हाला इच्छित वस्तू देतात, पण धर्म बिनजाचे बिनचिंतये धर्म सकल सुख देन, सर्व सुखांची प्राप्ती करून देणारा तो धर्म आहे। जसं सांगितलं उदाहरण समजण्यासाठी, मी पाप परिणाम केले, मला काय मिळणार? पापाचा बंध झाला म्हणजे दुःख मिळणार। आणि मी चांगले परिणाम केले, मला काय मिळणार? तुम्हाला म्हणजे म्हणायचंय तिथं मी कोणाला मागितलं का? मी पाप परिणाम केले, कोणाला मागितलं नाही, पण न मागता मिळालं मला, ते दुःख आहे। आणि मी चांगले परिणाम केले तर मला त्याच्या निमित्तात न मागता चांगले अनुकूलता मिळाली, सुख मिळालं। मग कसं काय हे? मग ते सुद्धा पुण्य आणि पाप सुद्धा एक प्रकारचं परिणमन आहे, तो पण धर्म आहे। पुण्य आणि पाप सुद्धा मी केलेले परिणाम आहेत तर ते न मागता मला फळ देणार आहेत। आणि धर्म सुद्धा सांगतायत तुम्हाला न मागता केलं तर न मागता देणार परिणामांचं फळ तुमच्या। धर्म म्हणजे काय आहे? शुद्ध भाव। धर्म म्हणजे जाणणे रूप राहणे, ह्याला म्हणलं धर्म। वस्तूचा स्वभाव त्याला म्हणलं धर्म।
म्हणून तो धर्म आपल्याला सुख देणारा आहे. सुख पुण्यात नाही, सुख धर्मात आहे. मग धर्म जितका आपण करतोय ना, धर्म म्हणजे जेवढं स्वभावाला जाणून धरून परिणमन करणार तो धर्म आहे. आपल्याला धर्म म्हणजे काहीतरी क्रिया वाटते, तर धर्म ही क्रिया नसून आपले भाव आहेत. म्हणून सांगतायत काय करा. मग त्यांनी एका ठिकाणी असं आलं होतं बरं का, एक विश्लेषण की धर्माचं मर्म काय, काय करतं धर्म, किंवा धर्माने काय फळ मिळतं, किंवा धर्म म्हणजे काय आहे, धर्माचं मर्म काय, असं विचारल्यावर त्यांनी 5-6 पॉईंट सांगितले चांगले. धर्म म्हणजे काय तर जीवन की कला सिखाता है वो धर्म है. जीवन म्हणजे जगणे. मग जगणं कसं जगणं असायला पाहिजे आपलं. आपण जगतोय जाणणं सोडून जगतोय, स्वतःला जाणणं सोडून सगळं करतोय, म्हणजे जीवन जगण्याची कला मिळाली नाही त्यातून. मग खरं जगणं कोणाचं जगणं आहे, ज्याला हे समजलं की मी जगतोय, तुम्ही सगळे मृत आहेत असं सांगितलं आचार्यांनी. म्हणून ज्याला आपण आत्मा हे जाणतोय हे माहीत नाही आहे, तो प्रत्येक जीव मृत आहे, जड आहे असं सांगितलं. आणि जो स्वतःला जाणून जगतोय तो त्याचं जीवन आहे. म्हणून ती जीवनाची कला शिकवतो तो धर्म आहे. दुसरं सांगितलं स्वास्थ्य, संबंध, संस्कार इनका संतुलन बनाता है वह धर्म है. काय काय म्हणले, स्वास्थ्य, संस्कार आणि संबंध यांचं संतुलन ठेवतो तो धर्म आहे. कसं सांगा, संबंध यांचं संतुलन ठेवतो तो धर्म आहे. स्वास्थ्य कसं, धर्माच्या विरुद्ध वागलात तर स्वास्थ्य बिघडतं. धर्माने सांगितलं रात्री जेवू नका, हिंसा होते, ह्याचं नाही पालन केलं, किंवा अभक्ष शुद्ध वस्तू खाऊ नका, किंवा काय म्हणलं अनुपसेव्य वस्तूंचं सेवन करू नका, जे काय सांगितलं धर्माने त्याच्या विरुद्ध वागलो तर स्वास्थ्य बिघडलं. म्हणून सांगतायत स्वास्थ्याचं संतुलन ठेवणारा पण धर्म आहे. संबंधांचं संतुलन कसं ठेवतो धर्म, इथं का आले मी तुमच्याकडं. संबंध म्हणजे धर्म आहे तर चांगले संबंध आहेत आपले, नसेल तर संबंध सांग भैया, कुठं तू कुठं आम्ही. म्हणजे संबंध मेंटेन करायचं काम सुद्धा धर्म करतो. कारण मला माहिती आहे सगळेजण जीव आहेत, सगळ्यांना जाणायचे, सुख पाहिजे हे माहिती आहे, तर म्हणून तर भगवंतांशी आपण संबंधित का आहोत. भगवंतांशी संबंध का आपला, ते तर त्यांच्या सुखात आहेत, ते तर मोक्षाला चाललेत गेलेत, त्यांच्याशी आपण का जवळीक करायची, त्यांच्याशी का संबंध ठेवायचा. त्याचं पण कारण आहे धर्म. कारण त्यांच्याकडून मला मिळतंय काय, कसं सुख मिळणार ह्याचा मार्ग मिळतो. म्हणून सांगितलं, ते म्हणत नाहीत या म्हणून माझ्याजवळ, किंवा आपल्याला कोणी फोर्स करत नाहीये की जावा दर्शन करा भगवंतांचं, त्यांच्या शरण राहावा, चरणी राहावा, कोणी सांगितलं नाहीये. पण तरी सुद्धा आपण का संबंधित आहोत, त्यांच्या प्रयोजन आहे मागं काहीतरी, का त्यांच्याकडं त्यांच्या समान सुखी बनण्याचा आपल्याला मार्ग मिळतो. म्हणून मित्राच्याकडं का जातो सांग, बोलवलं नाही त्यांनी आज तुला, सांग तरी पण का जातो, संबंध. मग तिथं आपलं प्रयोजन आहे सांसारिक सुखाशी, पण इथं सांगतायत धर्माशी, जिथं धर्माचा संबंध आला तिथं नियमाने सुखाचा संबंध येतो. म्हणून सांगितलं संबंधाचं सुद्धा संतुलन ठेवणारा तो धर्म आहे. आणि तिसरं संस्कार, संस्काराचं संतुलन कसं ठेवतो धर्म, जाणण्याचे संस्कार सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचे, बरोबर. भेदविज्ञानाचे संस्कार हे कुठून मिळणार आपल्याला, धर्मातून मिळणार. म्हणून सांगतायत की धर्माचं संतुलन तिथंच राहणार जिथं या तिघांचं संतुलन आहे. कुणाकुणाचं, स्वास्थ्य, संबंध आणि संस्कार. बोला बोला मामा, 3 कुठले, स्वास्थ्य,
संबंध आणि संस्कार. काय करायचंय तिघांना? संतुलन. ह्या तिघांचं संतुलन कोण ठेवतं? धर्म ठेवतो. म्हणजे मी जोपर्यंत धर्मात आहे किंवा धर्मरूप राहतोय तोपर्यंत माझं स्वास्थ्य आहे, असे संबंध आहेत आणि संस्कार आहेत तसे. जर धर्माच्या विरुद्ध असे अनेक जण आहेत आज की ज्यांना धर्मातली एखादी गोष्ट नाही पटली तर जे काही मिळवलं ना आजपर्यंत सगळं सोडून दिलं किंवा दूर गेले धर्मापासून किंवा धर्माचा तिरस्कार करू लागले. असे अनेक जीव आहेत. मग तिथं समजलं नाही की काय संतुलन आहे. नियमाने फळ काय मिळणार? दुःख मिळणार. म्हणून सांगतायत काय? स्वास्थ्य, संबंध आणि संस्काराचं संतुलन ठेवतो तो धर्म असतो. वही घेऊन बसला नाही तुम्ही? तिसरं सांगितलं इच्छाओं को समाप्त करता है वह धर्म है. एक्सप्लेन. काय सांगितलंय? धर्म काय करतो? इच्छांना संपवतो. कसं काय? तसंच क्षणाक्षणाला आपल्याला वेगवेगळ्या इच्छा होतच असतात. पण इच्छा कोणती चांगली वाईट किंवा या इच्छेपासून संसारवर्धक इच्छांचा नाश करतो. म्हणजे नाहीतरी धर्मात आल्यावर पण आम्ही इच्छा काय केली? दुःखाचा नाश हो, कर्माचा क्षय हो, बोधीची प्राप्ती हो, समाधी मरण हो, ही पण इच्छा आहे. मग धार्मिक लोक पण इच्छा करतायत आणि न करणारे धर्म ते पण इच्छा करतायत. म्हणून सांगतायत की संसारवर्धक ज्या काही इच्छा आहेत त्यांचा नाश करतो तो धर्म आहे. म्हणजे म्हणून म्हटलं ना एखादं जीव आहे एखादा आणि तो धर्माच्या शरण आलाय, त्याचं वय काहीही असू देत, जेव्हा त्याला मर्म समजलं ना त्याला इच्छा नाही राहत असं बाहेर आपल्याला बाबा फिरायला जायचंय, बघायचंय, भोगायचंय, काय खायचंय, मजा करायची. आपोआप असं संयमित होतं जीवन. माहितीये का? म्हणजे जसं आता फारच एज असं आहे की आता बाहेर फिरा वाटणार, मजा करा वाटणार, हो म्हण की, तर सगळ्या मित्रांबरोबर एन्जॉय करा वाटणार. पण याच वयामध्ये आता एकेकाने दीक्षा घेतली आहे. सांग त्यांना काय इच्छा? सगळं होतं हातात बरं का, चांगलं मोठ्या पॅकेजचं जॉब होतं, सगळी अनुकूलता होती. आता परवाच मी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये दाखवलं त्या मुलीला की श्वेतांबर मुलगी तिने दीक्षा घ्यायला चालली होती. ती म्हणली असं काय नव्हतं असं नाही, घरामध्ये सगळे भोग होते, पण मला जेव्हा समजलं त्या भोगातून मला खरं सुख मिळणार नाहीये त्यावेळेस ते असताना पण मला त्याची भोगायची इच्छा नाही राहिली. म्हणून सांगितलं इच्छांना समाप्त करतो तो धर्म असतो. नाहीतर मरणाऱ्या माणसाला सुद्धा इच्छा थांबत नाहीत जर त्याच्याजवळ धर्म नसेल. आत्ता असा शेवटचा श्वास घेतोय तरी पण इच्छा संपत नाहीत. काय मला हे खायचंय, मला त्याला भेटायचंय, त्याशी बोलायचंय, माझं धन पाहिजे, किती इच्छा आहेत. काय इच्छा आहे मामा? काय पाहिजे मरताना जवळ? निरीच्छ असायला पाहिजे. हो ना, मी ना कोण? म्हणजे आपल्यावर संस्कार करून घ्या की जेव्हा पण माझा शेवटचा समय असू दे, बस मला एक आत्मा सोडून दुसरं काय दिसायला नको. एक भगवान आणि एक निज भगवान. दुसरं कोणाला पाहण्याची सुद्धा इच्छा नको, काय बोलण्याची इच्छा नको. असं वीतराग राहावा, न कोणाशी राग न कोणाशी द्वेष. समोर आला अनिष्ट व्यक्ती तरी सुद्धा त्या समयामध्ये राहणार का वीतराग? म्हणून आत्तापासून संस्कार आवश्यक आहे त्यासाठी हे सांगतायत. म्हणून इच्छांना संपवतो तो धर्म आहे. कुठली आपल्याला इच्छा झाली ना भोगायची, एकदा धर्माचं स्मरण करा, एकदा स्वभावाचं स्मरण करा. त्याच्या निमित्तात न ती इच्छा राहणार, न त्याच्या निमित्तात असणारी आकुलता, न त्याचं दुःख. म्हणून सांगितलं इच्छा जिथं आहे तिथं आकुलता आहे, तिथं दुःख आहे. आणि जिथं इच्छेचा नाश झाला तिथं ऑब्व्हियसली दुःखाचा पण नाश होणार. म्हणून सांगितलं सुख पाहिजे असेल तर धर्म करा. पुढं सांगितलं हमें कुस्थान और कुसंगती से बचाता है वह धर्म है. काय म्हणले? कुस्थान चुकीची स्थान आणि कुसंगती पासून वाचवतो तो धर्म आहे. कसं सांग? कुस्थान म्हणजे क्लब म्हणा, व्यसन म्हणा, जिथं कोणी असणार करणारे,
काय म्हणायचं, धर्मक्षेत्र सोडून बाकीची सगळी स्थानं कुस्थान आहे. आपलं घर काय हो, म्हणा की बामा, आपलं घर काय आहे, कुस्थान आहे. का राहत आहे मग? सुस्थानात राहावा. सुस्थान म्हणजे आपलं हे घर. ह्याच्यामध्ये राहिलं तर बाहेर कुठलंही स्थान असू देत. स्मशान कुठलं स्थान आहे, सुस्थान का कुस्थान? जंगल कुठलं स्थान आहे हो, स्वतःच्या परिणामावर. हा, मग मुनिराश्री जाऊन जंगलात ध्यान करू शकतात, त्यांना आनंद मिळू शकतो. आपल्याला का नाही मिळत? आपल्याला ते कुस्थान वाटतंय. त्या मुनींना बाजाराच्या मध्यभागी बसलं तरी केवळ ज्ञान होतंय. मग ते कुस्थान असू दे नाही तर सुस्थान असू दे. कसं काय? उपयोगाला सुरक्षित केलंय ना. आज काय हो तुमच्याकडं असं नाव बी मोडलंय काय आज? आज काय सांग की राखी पौर्णिमा. होय ना. काय करायचं राखी पौर्णिमेला? राखी बांधायची. राखी बांधायची. काय करायचं तसलं बांधून? महाराजांनी प्रवचन केलंय त्याच्यावर. वीरसागर महाराजांचं प्रवचन आहे. म्हटले अज्ञानी जनता कोणाकोणाला राखी बांधेल आणि त्याच्या मागं त्यांचं प्रयोजन वेगळं वेगळं. म्हटले जाऊन त्या मंदिराच्या दाराला राखी बांधणार, त्या महाराजांच्या पिंचीला राखी बांधणार, म्हणले त्या दुकानात गेलं तर त्या गल्ल्याला राखी बांधणार, त्या तराजूला राखी बांधणार. म्हटले काय विवेक आहे ह्याच्यामध्ये? काय असतं राखी बांधून का करायचं? मग त्यात सांगितलं बाहेर रक्षक कोण नाहीये. बाहेर रक्षा कोणाची करायची नाहीये, आपल्याला आपल्या धर्माची रक्षा करायची, आपल्या स्वभावाची रक्षा करायची आहे. जेव्हा स्वभावात राहतो तिथं रक्षक आहेच, कोणाचं भयच नाही तिथं. असं सुरक्षा स्थान आहे ते, म्हणून त्याला सुस्थान म्हटलं. आणि त्या स्वभावाच्या बाहेर जिथं पण जाणार ते सगळं कुस्थान आहे. ध्यानाला बसलो आपण, ध्यानातून विचार बाहेर आला किंवा ध्यानात बसल्यावर पण अन्य विचार यायला लागले. कुठं आहात तुम्ही? कुठं आहे भैया? म्हणजे असं थोडंसं विचार करा ना. आपण स्वतःसाठी स्वतःच अनायतन बनवतोय आपले विचार चुकीचे करून. म्हणून स्वतःला सुरक्षित करायचं कसं? या ध्यानाच्या द्वारे. जेवढं आपण आपल्या संगतीत राहणार, कुसंगती से बचात आहे. कुसंगती म्हणजे ज्याच्या निमित्तात आपले परिणाम बिघडतात. व्यसन आदी हे तर सगळं स्थूल झालं. पण मला एखाद्याविषयी राग होतो, एखाद्याविषयी द्वेष होतो का? हे पण कुसंगती आहे का? कारण त्याच्यात आपण सुख मानतो. कारण तिथं मोह झाला, संगती मोहाची केली मी. मग तो मोह मला सुख देणार का दुःख? मग ही सगळी कुसंगती आहे. मी समोर आले तुमच्या, तुम्हाला काय झालं? राग आला का द्वेष आला? राग आला. मामा मी वितराग आहे म्हणा की. म्हणजे तिथं आपण एखाद्याकडे पाहून नुसतं परिणाम विचलित केले ना तरी ती कुसंगती झाली. तेवढ्या निमित्तात म्हणजे मी एक वाक्य ऐकलं असं की म्हणले ज्याला आत्मा माहित नाही आहे काय, त्याच्या प्रत्येक परिणामात भय आहे की 70 कोडाकोडीचं स्थिती बांधू शकता तुम्ही मिथ्यात्वाची. म्हणजे 70 कोडाकोडी असंख्यात वर्ष तुम्ही संसारात राहणार. हे आपण त्या नुसतं परिणामातून आपल्यासाठी बांधतो. किती भय यायला पाहिजे उलट अशा परिणामांचं. बाहेर कोण भय देणारं नाहीच आहे, त्यामुळं आपले परिणामच भयावह आहेत. म्हणून बाहेर रक्षक पण कोण नाही आणि भक्षक पण कोण नाही. आपणच आपलं भक्षण करतोय, आपणच आपलं रक्षण करू शकतो. म्हणून स्वतःला जाणणं हेच सुस्थान आहे, सुसंगती आहे. तिथंच आपली रक्षा आहे, तोच धर्म आहे. पुढं सांगितलं उच्च स्थानात नेऊन ठेवतो तो धर्म आहे. कसं? कारण संगती आर्यंत भगवंताची. उच्च स्थान म्हणजे ते मोक्ष नव्हे. उच्च स्थान म्हणजे त्यांच्याप्रमाणेच आपण वागणार. परिणामांची उत्कृष्टता बघा ना. शुद्ध भाव आहे ते उत्कृष्ट परिणाम, हे उच्च स्थान आहे. बाकीचे सगळे त्याला सोडून जे काय परिणाम करतो ते नीच स्थान आहे. म्हणून सांगतायत उच्च स्थानामध्ये ठेवतो तो. जानन रूप ठेवतोय ना तुम्हाला, हेच उच्च स्थान आहे. कोणाला असं होणार का हो बाहेर? म्हणजे विचार कर की चोर आला घरात आणि
तुम्हाला काय म्हणायचं, मारायची धमकी देतोय, तुम्हाला लुटायची धमकी देतोय, तुम्ही काय करणार? काय असेल तर त्याला स्वाधीन करायचं, देऊन टाकायचं. काय करायचं मामा, कमॉन. म्हणजे फाईट करायला तयार होणार का? आता मला ज्ञानीची आणि अज्ञानीची परिणती सांगायची आहे बरं का त्यात. म्हणजे बाहेरून तुम्ही कराल जे काय करायचं ते, पण अंतरंग परिणाम काय असणार ते सांगा मला. ठीक आहे, तुम्ही काय तुमच्या धनाची रक्षा कराल किंवा त्याला विरोध कराल, हे सगळं बाहेरची गोष्ट आहे. परिणामात काय असणार? की माझा असा उदय आलेला आहे. हां, अज्ञानीची परिणती पहिला सांगा मला. अज्ञानी काय करेल? विचार क्रोध करेल, काहीतरी मारण्याचं. धन म्हणजे मी आहे, धन माझं आहे आणि ते माझ्यापासून दूर गेलं तर ते मला दुःख देणार, हे भाव आहेत ना अज्ञानीचे. म्हणून तो विचलित होतो आणि मग तिथे अटॅक करायला जातोय. कोण? अज्ञानी. म्हणजे काय झालं? स्वतःचं स्थान सोडलं आणि नीच स्थानामध्ये गेला. ते माझं आणि मी त्याचा, त्याच्यानी मला सुख आणि ते त्यांनी नेलं तर मला दुःख, हे भाव असतात ना, हे एकत्व ममत्व आहे ना, हेच अधर्म आहे. आणि ज्ञानी जीव काय करतोय? भलेही ते सगळं धनसंपदा काय असेल त्याला व्यवहारामध्ये माझं म्हणतोय, पण अंतरंगात भेदविज्ञान आहे की त्याच्यानी मला सुख नाही आहे. इतकी असती का धारा आपली अशी? विचार करायचा आपण थोडं, किंवा तसं तयार करा स्वतःला. भलेही कमवतोय पैसा आपण, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये माझं इतकं एकत्व नको व्हायला, इतकं त्याच्याशिवाय मी जीवन नाही, ते असेल तर मला सुख आहे. कोणी घेतलं 5 रुपये तर त्या निमित्तात आपण इतके आकुलीत संकलेशील. मग काय केलं? स्वतःला नरकात पाठवलं तेवढ्यासाठी. म्हणून सांगितलं उच्च स्थानात ठेवतो तो धर्म आहे. धर्मानेच, पारस तुझ्यासाठी वाक्य, धर्मानेच धन आहे, संपदा आहे, ख्याती आहे, यश आहे. धर्म नाही तिथं काही नाही आहे. मग मागं सांगितलं होतं ना एकदा उदाहरण, एक जण सोलापूरमध्ये आहेत, तर ते माताजी असताना खूप चांगलं सहवासात आले, त्यांना रुची झाली आणि काय त्यांना इच्छा नव्हती जॉब करायचं, पैसा कमवायचं, संसार करायचं, इच्छा नव्हती. सारखं यायचे आम्हाच्या जवळ, आम्हा जरी नसले तरी स्वतः वाचत बसणार, असं रुची खूप लागली होती. म्हणजे असं डिवोशन भरपूर धर्माच्या प्रती, दिवस रात्र स्वाध्यायामध्ये असं असणार, काही येऊन विचारणार प्रश्न वगैरे, असं त्यांचं चाललेलं असायचं. झालं तेवढा पिरियड गेला, थोडा दिवस जॉब लागला, पैसा हातात येऊ लागला. हे केले होते ना पुण्याचे परिणाम, त्याच्या निमित्तात इतकं पुण्य साचलं होतं की भरपूर यायला लागलं धन. आणि त्याच्यात काय झालं? बस इकडचं तुटत गेलं संबंध. म्हणजे धर्म आपोआप संबंध कसा तुटत जातो. म्हणून म्हणतात धर्माने दिलं होतं तर धर्मालाच सोडलं. काय झालं? आता धर्म करायला वेळच नाही त्यांच्याकडे, असं मोठे ऑफिसर झालेत ते. आणि मग कोण सांगायचं आता स्वाध्याय करा, ध्यान करा, सगळं येतंय मला, सगळं माहिती आहे. अशी परिणती होती म्हणून सांगायला लागले स्वतःला सावध ठेवायचं. धन येणार आहे नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये आपलं एकत्व होणार तर धर्म संपुष्टात येणार. धर्माने मिळालंय हे विसरू नकात. धर्माच्या शरण गेलोय म्हणून आपल्याला सगळी आय आहे. आणि धर्म सोडला तर मग तिकडं फटका बसल्यावर परत शरण येतो. म्हणून म्हणतात धर्मानेच धन आहे, संपदा आहे, ख्याती आणि यश आहे. शेवटचं सांगितलं धर्मानेच दुःखापासून मुक्ती आहे व तणावापासून सुद्धा सुटका आहे. धर्मच तुम्हाला काय करतो? दुःख आणि तणावापासून मुक्ती देतो. कसं? समता भाव शिकवतो ना. बरोबर, धर्म आहे तर समता भाव आहे. दुःख कसं संपणार धर्माने? तणावापासून कसं मुक्त होणार? ते माझ्यात नाही तर मी त्यांचाही होऊ शकत नाही, ते माझ्यात पण होऊ शकत. जोपर्यंत पराचा विचार आहे तोपर्यंत दुःख आहे. आणि धर्म मला परापासूनच सोडवतोय ना, म्हणून सुख आहे, म्हणून दुःखापासून मुक्ती आहे. म्हणून असा धर्म आपल्याला भवाभवामध्ये स्मरणात राहो, आपल्या ज्ञानात राहो, ह्याच्यासाठी इथं आत्ता संस्कार करायचे. अन्यथा कुठं गेलो तर भरकटत जाणार. म्हणून एक छान काय ऐकलं मी की तप करतात, तपकल्याणिक असतं ना,
काय असतं तपकल्याणिक म्हणजे दीक्षा घेतात मुनिराज. आता जेव्हा तीर्थंकरांनी दीक्षा घेतली त्या दिवशी ते एक उत्सव म्हणून मनवला गेला, तप म्हणून. धर्माच्या शरण आलेला तो जीव धर्मामध्ये प्रगती करण्यासाठी दीक्षा घेतोय. त्या दिवशी त्यांनी काय काय सांगितलं की आदिनाथ होते. किती वर्ष होतं आयुष्य माहिती आहे? 84 लाख पूर्व एवढं आयुष्य होतं आदिनाथांचं. त्यातले 83 लाख पूर्व घरात गेले, बरोबर. तर त्यांनी सांगितलं एक छान की म्हणले इतकं सुखी आयुष्य असतं ना त्यांचं घरातलं. तीर्थंकरांचं ऑब्व्हियसली काय म्हणायचं, भरपूर पुण्य घेऊन आलेले असतात आणि त्यामुळं जोपर्यंत संसारात आहे तोपर्यंत भरपूर भोग आहेत, धर्माचं फळ असं मिळतं, बरं का. तर त्यांनी एक विचार काय सांगितला की ते जोपर्यंत घरात असतात तोपर्यंत कोणासमोर झुकत नाहीत. तीर्थंकर जेव्हा गृहस्थ दशेत असतात ना तेव्हा कोणासमोर झुकत नाहीत. मग पहिलं सांगितलं त्यांना इतर कुठले मुनिराज येत नाहीत समोर, त्यामुळे झुकण्याचा प्रश्न नाही. मंदिरात जरी नाही गेले कुठं तरी सुद्धा त्यांची विशुद्धी मेंटेन असते, त्यामुळे तिथं पण झुकण्याचा प्रश्न नाही की बाबा नता आलो तर आम्हाला नमस्कार केल्यावर परिणाम विशुद्ध होतात, म्हणजे गरज नाही आहे त्यांना, त्यांची विशुद्धी इतकी असते. आणि तिसरं सांगितलं त्यांना मुलगी नसते. मग मुलगी असते तर काय झालं असतं? हा नाही, जावयासमोर नत व्हावं लागतं, बरोबर आहे ना मामा? मुलगी नाही आहे हो तुम्हाला, म्हणून मुलगी तीर्थंकरांना पण नसतीये सांगायला लागले, तुम्हाला पण नाही आहे. किती पुण्यवान आहे बघा. म्हणजे ज्याला मुलगी असती त्याला त्याच्या जावयासमोर नत व्हावं लागतं, झुकावं लागतं, म्हणून तीर्थंकरांना मुलगी नसती. माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे मला तर आजच कळलं. म्हणजे झुकतात, कोण झुकायला लागतं. आपल्याला कमी पण आहे ना, समोरच्या समोर आपण झुकतोय म्हणल्यावर, तो महान आणि मी लहान. पण तीर्थंकर कधीच गृहस्थ दशेमध्ये कोणासमोर झुकत नाही. दीक्षा घेताना सुद्धा बस सिद्धांचं स्मरण करणार आणि नमस्कार करून दीक्षा घेणार. म्हणजे अशी त्यांची त्या घरातली दशा असते गृहस्थ दशेमध्ये. कशाचं फळ आहे हे? धर्माचं फळ, सगळी अनुकूलता मिळते. म्हणून सांगतायत धर्माची शरण जावा. म्हणून ती मंगलरायजींची भावना एक म्हणून तेवढी भावना म्हण की. धर्म हिंसा परमो धर्म ही सच्चा जानो, जो पर को दुख दे सुख माने उसे पतित मानो. राग द्वेष मद मोह घटा आत्मरुचि प्रगटावे. धर्म पोत पर चढ़ प्राणी भव सिंधु पार जावे. सांग अर्थ, सांग पारस. धर्म कुठला धर्म आहे? अहिंसाच परम धर्म आहे हे जाणा. पुढं आणि त्यात सुख मानतो उसे पतित मानो, म्हणजे तो पापी आहे, पतित आहे. म्हणजे कशामध्ये? दुसऱ्याला दुःख देऊन त्यामध्ये सुख मानतो. आपण करतो का असं? दुसऱ्याला दुःख देऊन त्यात सुख मानतो, करतो आपण. सांग कुठं करतो, कसं करतो? दुसऱ्याला दुःख देऊन आपण सुख मानतो का? नाही म्हणतात. सिद्ध करून दाखवीन तुम्हाला. भाव तसे असतील तर माग पाप लागणार, बरं का. म्हणजे आता दुकानात बसतो, दुकानात बसल्यावर काय विचार? त्याच्याकडे चाललाय ना तो गिराईक, माझ्याकडे यायला पाहिजे. काय केलं? परको दे दुःख दे सुख माने पतित जानो. म्हणजे त्याला मिळणार नाही ते गिराईक, मला मिळणार, तर त्याला दुःख झालं आणि मला सुख झालं, त्याला म्हणायचं पापी. अजून सांगा कसं पाप करतो? समजा घरात काम करणारी मोलकरीण आहे, तिने तुम्हाला जास्त पैसे मागितले काहीतरी कामासाठी तिच्या, आणि मग पैसे दिले तुम्ही तिला, काय करता हो?
नाही ते झालं की, पण वाढून जास्त काम करून घेणार. परको दुःख दे सुख माने उसे पतित मानो. दुसऱ्याला दुःख दिलं का नाही, तिच्या शक्तीपेक्षा जास्त काम लावलं तिला आणि त्यामध्ये आपण सुख मानलो, पैसे दिलेत ना आम्ही तिला जास्त. बोनस देता तुम्ही दिवाळीचं, काय करता हो? मग जास्त काम करून घेता आणि त्यामध्ये सुख मानता की नाही, म्हणजे तिला दुःख देऊन मी सुख मानणं हे सुद्धा धर्म नाही. सांगतायत हे सुद्धा अधर्म आहे, पाप आहे. पुढं राग द्वेष मद मोह घटा आत्मरुची प्रगटावे. म्हणजे राग द्वेष मद मोह घटतो आणि तिथं आत्म्याची रुची प्रगट होते. धर्मपोत परचड प्राणी भव सिंधू पार जावे. धर्मपोत म्हणजे धर्मरूपी जहाजात बसणारा तो जीव, तो प्राणी काय करतो? भव सिंधू पार जावे, म्हणजे भवरूपी समुद्रातून पार पडतो. काय कळलं सांग? कसं बसायचं? धर्माचं जहाज कुठं असतं ते? आपल्या मनामध्ये. धर्म जहाज म्हणजे धर्माचा स्वीकार आहे तो. जेव्हा ज्ञानात आपण त्याचा स्वीकार करतो तर तिथं त्याच्या निमित्तात भवसिंधूतून पार जातो. पुढं पण म्हणते वीतराग सर्वज्ञ दोष बिन श्रीजिन की वाणी सप्त तत्व का वर्णन जामे सबको सुखदानी. मिळालं का नाही? पारस म्हणा. इनका चिंतवन बार बार कर श्रद्धा उरधरना मंगत इसी जतन ते एक दिन भवसागर तरना. सांगा अर्थ. वीतराग सर्वज्ञ दोष बिन श्रीजिन की वाणी. जिनेंद्र भगवंताची वाणी वीतराग सर्वज्ञ असल्यामुळे निर्दोष आहेत. वीतराग आहेत, सर्वज्ञ आहेत आणि निर्दोष आहेत अशा श्रीजिनांची वाणी. म्हणजे श्रीजिनांची लक्षणं पहिला घेतली, ती वाणीची नाही आहेत. कुठले कुठले? वीतराग आहेत, सर्वज्ञ आहेत आणि निर्दोष आहेत. अशा श्रीजिनांची वाणी. आता त्यात काय काय आलं ते पुढे सांगतायत. बोल पारस, काय आलं त्यात? 7 तत्वाचं वर्णन आलं. पुढं जे वर्णन सबको सुखदानी, जे सर्वांना सुख देणारं आहे. 7 तत्वाचं वर्णन काय सुख देतं? जीवाजीव आश्रवबंध समनिजा मोक्ष. काय सुख आहे हो ह्याच्यामध्ये? 7 तत्वात केल्यावर आपल्याला त्याच्याबद्दलचं जे काही होतं ते आठवतं, ती नाही. म्हणजे 7 तत्व तुम्ही दिवसभरात तेच 7 तत्वातच असतात. दिवसभर जे काही कार्य करतो ते 7 तत्वाला सोडून नसतं. काय करतो सांग? एक तर जीवाचा विचार, एक तर अजीवाचा विचार, नाही तर आश्रव बंध याचाच विचार आहे. ज्ञानी जीवाला संवर निर्जरा आहे वगैरे, पण अज्ञानी तर निरंतर त्याच्यामध्ये राहतो. मग मी केलेल्या परिणामांचं हे फळ आहे किंवा ह्याच्या निमित्तात आश्रव बंध आहे हे कळणं तर सुखाचं कारण आहे. म्हणून सांगितलं 7 तत्वाचं वर्णन ज्याच्यामध्ये आहे ते समजून घेणं हे सुखाला कारण आहे. पुढं इनका चिंतवन बार बार कर श्रद्धा उरधरना. याचं चिंतन वारंवार केलं तर आणि श्रद्धा त्याची अंतरंगामध्ये धारण करा हे सांगतायत. म्हणजे या 7 तत्वांचं त्याच्यामध्ये जीव तत्वाचं, निज आत्मतत्वाचं चिंतन जर करणार, अनुभव करणार, श्रद्धान करणार तर त्याच्या निमित्तात काय होतं? इसी जतन ते एक दिन भवसागर तरना. याच प्रतीतीच्या निमित्तात भवसमुद्रातून पार पडणार. कोण? किती पार पडायला किती उत्सुक झालायस? कशातून पार पडायचंय? धर्मातून बाहेर पडायचंय असं का? दुःखातून बाहेर पडायचंय हा निर्णय करा. आणि मग जेवढा आपण धर्म करतो त्यामध्ये ध्यानाचा प्रयत्न करा. मी जाणणार आहे हे जाणत सगळं करणार तर धर्म घडला आणि त्याच्या निमित्तात धन सहज येणार.
आपण त्याच्या मागं गेल्यावर धन नाही मिळत. धन कसं मिळतं मामा? किती कष्ट केल्यावर धन मिळणार? खोऱ्याने उकरल्यावर धन मिळतं का? म्हणतात म्हणून जितकं परिणाम उज्ज्वल असणार ना तितकं सहज आय होणार. असे ते अनेक वाचले असतील पूर्वी, त्या सेठजींचे वगैरे कथा असायच्या पूर्वी. किती त्यांची उदार प्रवृत्ती असायची, सगळं धर्मासाठी म्हणून सगळं समर्पण करायची प्रवृत्ती. नुसत्या या भावनेच्या निमित्तात घरामध्ये त्यांच्या असं काय म्हणायचं भरभराट असायची. मग ते किती कष्ट करत होते हो. असं कधी ऐकले का? 12 ते 12 तास काम करायचं, जाऊन त्या दुकानामध्ये तासनतास आपलं शक्ती घालवायची. कधीच नाही. उलटा अशा सगळ्या पुराणांमध्ये त्या कथा आल्या. मंदिरात गेले, विधान केले, व्रत उपवास केले, मुनींची चर्या करवली, सगळं हे वर्णन येतं. तरी पण त्यांच्या घरामध्ये धन कधी कमी पडलं नाही. तुम्हाला दुकानात नाही गेलं तर चालत नाही. कसं? किती तुटपुंज पुण्य आहे बघा आपल्याजवळ. म्हणजे म्हणून सांगतायत धर्माला धारण करा तर सहज पुण्य आहे, सहज धन आहे, सहज सुख आहे. म्हणून धर्म आपल्या परिणामातून कधीही दूर जाऊ नये ह्याच्यासाठी सावध राहणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काय घेतलं त्यांनी की वैराग्याचा प्रसंग सांगत होते हो तपकल्याणिक मध्ये. तर त्यामध्ये त्यांनी असं घेतलं की जो मुनित्वाची भावना करत नाही तो गृहस्थ पण नाही, आणि जो सिद्धत्वाची भावना करत नाही तो मुनी नाही. काय म्हणले मामा? आपण गृहस्थ आहे तर आपण गृहस्थ कधी म्हणले जाणार? मी मुनी कधी होणार ही भावना असणाऱ्यालाच गृहस्थ म्हणलं, नाहीतर आपण गृहस्थ सुद्धा नाही. आणि एखादा मुनी असेल तर त्याची भावना मी मुनी आहे, महाव्रती आहे अशी असेल तर तो पण मुनित्वाचा नाश करतो. त्याची भावना ही पाहिजे की मी तर सिद्ध आहे, मी तर या पर्यायापासून सुद्धा भिन्न आहे, ही ज्याची भावना तो खरा मुनी. म्हणून आपली भावना अशी ठेवायची, जरी घरात आहे आपण तरी सुद्धा कधी मी हे सोडणार, कधी याच्यातून मी बाहेर पडणार, हे सगळं माझं नाही, इतकं भेद सतत चालू ठेवायचं आपल्या ज्ञानामध्ये. म्हणजे तर आपल्याला आनंद आहे. मग कोणी काय प्रतिकूल वागलं तरी त्यामध्ये कषाय होत नाहीत. काय कषायाला कसं जिंकायचं? बाहेरून कोणाला दूर केल्यावर कषाय दूर होत नाहीत. जेव्हा आपण आपल्यामध्ये स्वतःला ठेवतो ना त्यावेळेस तिथं भेद समजतो आणि मग ते कषाय दूर होतात. म्हणून सांगतायत ज्ञानाचं अवलंबन घ्या, ज्ञानाची शरण जावा तर बाहेरची सगळी प्रतिकूलता सहज नष्ट होते. आणि ज्ञानरूप राहणं हेच धर्म आहे. म्हणून काय केलं नाही आजपर्यंत जीवा? सगळं केलं. म्हणून काय म्हणतो आपण त्या पूजेच्या लाईनमध्ये? भववन में जी भर घूम चुका, कण कण को जी भर भर देखाम, मृग सम मृग तृष्णा के पीछे, मुझको न मिली सुख की रेखा. म्हणजे भववन में जी भर घूम चुका. ते म्हणले नुसतं तुम्ही गाणं म्हणल्यासारखं म्हणता म्हणले, काय त्यातनं भावच कळत नाही. कुठला जी घूम चुका? जी भरकर घूम चुका. कोण कोण? दुसऱ्या कोणाची तरी कथा म्हणून ऐकता म्हणले, त्यामुळे तुम्हाला भावभासनाच होत नाही. म्हणून या भवरूपी वनामध्ये जी भर घूम चुका. कुठं जायचं राहिलंय आता? अजून जी भरायचं राहिलंय? म्हणजे पोट भरायचं राहिलंय का विचारतायत? जी भर घूम चुका, कण कण को जी भर भर देखा. कोणाकोणाला बघा वाटतंय? सगळ्याला पोटभर बघून पण झालं, भोगून झालं, बघून झालं, फिरून झालं सगळं, पण तरी सुद्धा पुढं काय? मृग सम मृग तृष्णा के पीछे, मुझको न मिली सुख की रेखा. या सगळ्यामध्ये पडलं तरी पण मला किंचित सुद्धा सुख मिळालं नाही. म्हणून सतत विरक्तीचे भाव ठेवा. की जसं त्या मुनिराजांना लगेच दीक्षा घ्यावी वाटली, त्यांनी विचारलं, त्यांनी कपडे सोडले की नाही सोडले? जेव्हा दीक्षा घेतात तीर्थंकर, मुनिराज, कोण असं गृहस्थ दीक्षा घेतो त्यावेळेस कपडे सोडले की नाही हो? त्यांनी सांगितलं कपडे घालण्याचे भाव सुटले, त्यामुळं कपडे राहिले नाहीत अंगावर. मग हे भाव तोडायचे आहेत आपल्याला पण.
मग भावातूनच तर पुरुषार्थ आहे पहिल्यांदा. असं काढल्यावर थोडी दीक्षा होती. जिथं अंतरंग परिणाम असतील तिथं पुन्हा ते धारण केले जाणार. म्हणून सांगतायत आपल्या परिणामातून असं राग आणि द्वेष सोडा, सुटू द्यात. तर ते भाव सुटले तर सहज वितरागता सुद्धा प्राप्त होणार. मग हे सगळं सांगितलं धर्मभावनेमध्ये. धर्माचं फळ हे आहे की नियमाने अतिंद्रिय सुखच देणार. धर्माला शरण जाणाऱ्याला म्हणजे आत्म्याला शरण जाणाऱ्याला कधीही दुःख मिळणार नाही. म्हणून ही धर्मभावना आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख देणारी आहे असं जाणा. रागरहित, द्वेषरहित, मोहरहित शुद्ध स्वभाव जाणा. पहा या आत्म्यामध्ये पाप परिणाम नाहीत, पुण्य परिणाम नाहीतच. हा माझा स्वभाव नाही अनुभवा. जाणणे हाच माझा धर्म आहे, स्वभाव आहे. मी तर जाननहार मात्र आहे, जाणीव करा. शरीरापासून, परिग्रहापासून, विभाव परिणतीपासून सर्वथा भिन्नच आहे. न्यायक मात्र आहे. मी आहे